खूप दिवसापासून मनात ठेवलेली गोष्ट आज करू, उद्या करू असं म्हणत पुढे ढकलत आहात का? आणि ती गोष्ट वेळेवर सुरू न झाल्यामुळे मनात एक वेगळीच भीती आणि टेन्शन तयार झाले का? आपण विचार करण्यातच एवढा वेळ घालवतो की शेवटी ती संधी आपल्या हातातून निघून जाते. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर आज भगवंत श्रीकृष्ण यांचा एक छोटासा सल्ला तुमचे आयुष्य बदलू शकतो. कारण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात एखादे खूप महत्वाचे काम, नवीन व्यवसाय व नवीन चॅनल सुरू करायचे असते, पण मला ते जमेल का? मी त्यात फेल तर होणार नाही ना? लोकांनी नावं ठेवली तर? या विचारांमुळे आपण पहिली पायरीच टाकत नाही. नेमके याच भीतीतून बाहेर पडण्यासाठी आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 40व्या श्लोकातून एक खूप सुंदर उपाय शिकणार आहोत, जिथे भगवंत श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की तुमचे छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला किती मोठ्या संकटातून आणि भीतीतून वाचवू शकतात. चला आज अगदी सोप्या भाषेत या छोट्या कृतींची ताकद समजून घेऊया. या श्लोकात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की चांगल्या कामासाठी केलेल्या सुरुवातीचा कधीही नाश होत नाही आणि त्याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाही. या मार्गावर केलेले अगदी छोटेसे प्रयत्नही माणसाला खूप मोठ्या भीतीपासून वाचवतात. आता आपल्याला प्रश्न पडतो की केवळ छोटीशी सुरुवात केल्याने एवढी मोठी भीती कशी काय पळून जाईल किंवा कामाचे टेन्शन कसे काय कमी होईल? चला आज आपण हेच समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे फक्त सुरुवात करा. तुमचे प्रयत्न कधीही वाया जात नाही. अनेकदा आपण एखादे काम सुरू करायचा विचार करतो पण ते परफेक्ट होणार नाही या भीतीने आपण पहिली पायरीच टाकत नाही. आपल्याला वाटते की पहिल्याच दिवशी सगळे एकदम उत्तम झाले पाहिजे, पण भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी टाकलेले पहिले पाऊल कधीही वाया जात नाही. तुम्ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा एखादे काम करण्यासाठी पहिली 5 मिनिटं जरी दिली तरी ती 5 मिनिटं तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली शिकवण देऊनच जातात. ती मेहनत कधीच वाया जात नाही. त्यामुळे पूर्ण काम एकत्र बघून घाबरण्यापेक्षा फक्त पहिली छोटी सुरुवात करणं खूप महत्वाचे असते. दुसरी गोष्ट म्हणजे यात कोणतेही नुकसान नसते. आपण बऱ्याचदा माझे चुकले तर लोक काय म्हणतील किंवा माझे नुकसान झाले तर या विचारात अडकतो. पण भगवंत सांगतात की जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारण्यासाठी किंवा काहीतरी चांगले करण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा त्यात पाठीमागे जाणे किंवा नुकसान कधीच नसते. एकतर तुम्ही ते काम शिकून यशस्वी होता, नाहीतर तुम्हाला एक चांगला अनुभव मिळतो जो पुढच्या वेळी कामाला येतो. म्हणजे चांगल्या कामाच्या प्रयत्नात माणूस कधीही करत नाही, तो फक्त शिकत राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे छोटासा प्रयत्न आज भीतीवरचा खरा उपाय आहे. जेव्हा आपल्यासमोर कामाचा खूप मोठा डोंगर असतो तेव्हा साहजिकच मनामध्ये भीती आणि टेन्शन येते. अशा वेळी संपूर्ण डोंगराचा विचार करायचाच नाही. समजा तुम्हाला एखादे मोठे पुस्तक वाचायचे आहे किंवा खूप मोठे काम करायचे आणि ते पाहूनच कंटाळा आलाय किंवा भीती वाटते, तर स्वतःला सांगा की मी पूर्ण पुस्तक नाही, फक्त आज एक पान वाचणार आहे किंवा मी फक्त पहिली 10 मिनिटे काम करणार आहे. जेव्हा तुम्ही कामाचे छोटे छोटे भाग करता तेव्हा डोक्यावरचे दडपण निघून जाते आणि ती मोठी भीती आपोआप पळून जाते. एकाच दिवशी खूप मोठे काम करून थकण्यापेक्षा रोज थोडे थोडे प्रयत्न करणे कधीही उत्तम. जसे आपण गल्ल्यामध्ये रोज थोडे थोडे पैसे टाकले की काही दिवसांनी त्याची मोठी रक्कम बनते, तसेच रोज केलेले छोटे छोटे प्रयत्न काही महिन्यात खूप मोठे यश आणतात. फक्त गरज असते ती रोज नियमितपणे एक छोटं पाऊल टाकण्याची. एकाच दिवशी 5 तास अभ्यास करण्यापेक्षा किंवा काम करण्यापेक्षा रोज अर्धा तास प्रामाणिकपणे दिलेला कधीही जास्त फायद्याचा असतो. तर यातून आपल्याला काय शिकायला मिळालं की काम कितीही मोठं असू दे किंवा भीती कितीही मोठी असू दे, घाबरून पाय मागे घेण्यापेक्षा फक्त पुढचे एक छोटेसे पाऊल टाका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? भगवंत श्रीकृष्णाचा हा संदेश तुमच्या मनाला पटला का? मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत आनंदी राहा, शिकत राहा. धन्यवाद. हरे कृष्ण.